नमस्कार मंडळी. तर काल होता गुढीपाडवा. गुढीपाडवा किंवा आपल्या मराठी कोणतेही सण आले की आपलं पंचपक्वानांचं एक स्वयंपाक असतो. तर त्यानंतरला असं थोडं हलकं फुलकं खाऊ वाटतं. तर आपण आज एक अगदी सुटसुटी छान आणि पटकन होणारी अशी मसाला खिचडी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मसाला खिचडीसाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत. सर्वात प्रथम राई आणि जिरं जे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे, धणेपूड, हळद, लाल तिखट, तुमच्या साठवणीतला कोणताही जो मसाला असेल तो आपण वापरायचा आहे, हिंग, मिश्र डाळी घेतल्या तिथे मी, त्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स घेतल्या आहेत आणि समप्रमाण घेतलं आहे तांदळाचं देखील. त्यानंतर फोडणीमध्ये थोडी 2 पाकळ्या फक्त लसणाच्या, एक छोटा टोमॅटो, बटाटा आणि कांदा. बटाटा तुमचा ऑप्शनल आहे, माझ्या मुलीला बटाटा आवडतो म्हणून मी बटाटा टाकते. टोमॅटो कापेपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ असे स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण त्यांना भिजायला ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण तांदूळ आणि डाळ भिजवून घेणार आहोत. आता बाकीच्या व्हेजीस आपण कट करून घेऊया. बटाटा थोडा मोठाच ठेवायचा आहे. तर आपलं अशा प्रकारे लसूण, कांदा, टोमॅटो आणि बटाटा कापून झालेला आहे. आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. आधी बटाट्यामध्ये तोपर्यंत थोडंसं पाणी टाकून ठेवायचंय जेणेकरून बटाटा लाल होऊ नये म्हणून. मग अशी तुम्हाला कढीपत्ता सांगायला विसरली, आपण कढीपत्ता पण त्यामध्ये टाकणार. खिचडीला कढीपत्त्याशिवाय चवच काय ना शेवटी. तर इथे बघू शकता मी कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये मी 1 चमच तेल ऍड केलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम तेल गरम झालेलं आहे, राई आणि जिरं टाकणार आहोत. राई जिरं छान तडतडू द्यायचं आहे. ते तडतडलं आणि असं ठेवलात ना एक कडवटपणा लागतो, त्यामुळे व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे ते. बघा तुम्हाला आवाज येत असेल तडतडण्याचा.
आपण त्यामध्ये आता लसूण ॲड करणार आहोत. लसूण टाकून घ्यायचे. लसूण पण चांगला व्यवस्थित प्रकारे लाल करून घ्यायचे. कढीपत्ता टाकूया. कांदा टाकून घेऊया. इथे एक महत्त्वाची टीप म्हटलं तर कांदा भरपूर असा लाल करून घ्यायचा नाही आहे. फक्त थोडा कलर चेंज करेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. हिंग टाकूया. बऱ्यापैकी जास्त हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे एकतर आपली खिचडी चवीला पण आणि सुगंधाला पण सुंदर होते. बघू शकता आपला कांदा व्यवस्थित असा ट्रान्सपरंट असा झालेला आहे. आपण त्यामध्ये सगळे जेवढे मसाले घेतले होते ते सगळे टाकून घेऊया. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले. मसाले छान कलर सुटलाय बघा. आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. बघा टोमॅटो खूप झाला आता व्यवस्थित. टोमॅटो बारीक कापला असल्यामुळे पट्ट्याला विरघळायला वेळ लागत नाही, म्हणून शक्यतो टोमॅटो तुम्ही पण बारीक कापून घ्या. तुम्हाला जर टोमॅटो खायला छान लागत असतील बघा व्यवस्थित मसाला रेडी आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये आता बटाटा टाकून घेणार आहोत. बटाटा बस थोडासा बटाटा झाला त्यानंतर तांदूळ पण आपण तांदूळ आणि डाळी जे भिजायला ठेवलं होतं आपण 5 मिनिटं ते पण आपण ॲड करून घेऊया. बघू शकता आपण आता तांदूळ आणि डाळ जे भिजायला घातलं होतं ते पण ॲड करून घेतलं आहे. चवीप्रमाणे आपण आता मीठ ॲड करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. मगाशी मी मीठ बोलायला विसरले होते. आणि हे 2 मिनिटांना परतून घ्यायचं. लगेच पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये. हे चांगलं व्यवस्थित भाजले ना की आपली खिचडी कशी सुटसुटीत होते, चिकट अशी होत नाही. बघा किती छान असा कलर आलेला आहे. आता इकडे बघा तेल सोडायला सुरुवात केलेली आहे ना खिचडीने, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया. आता आपण 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं घेतले, मग त्याला आपण एक 3-4 वाट्या पाणी टाकून घेणार आहोत. एवढंच पाणी पुरेसं होऊन जातं.
मी खिचडी बनवताना डायरेक्ट अशा कुकरचं झाकण लावून शिट्या काढून घेत नाही. एक उकळी येऊ देते आणि त्यानंतरच उकळी आल्यानंतरच मग लीड लावून घ्यायची आपण. बघू शकताय छान एक उकळ आली आहे. आता मी छोट्या गॅसवर कुकर ठेवला आहे आणि गॅस स्लो करून घेतला. आपण आता लीड लावून घेऊया. आणि बघा गॅस मी स्लोच ठेवला आहे. आता 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपली खिचडी रेडी. आता आपण गॅस फास्ट करून घेऊया आणि पटापट 3 शिट्या काढून घेऊया, कारण की मगाशी स्लो गॅसवर ते 5 मिनिटं शिजू द्यायचं असतं, नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता जास्ती असते ना. आता शिजलेलं असणार जवळजवळ, आपण फक्त शिटी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण असं 3 शिट्या काढून घेतलेल्या आहे. आता गॅस बंद करूया आणि कुकर पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघूया. तर बघू शकताय कुकर थंड झालेला आहे. तर आपण उघडून बघूया. बघा छान अशी झालेली आहे. ते खाली लागलेली नाही आहे. चला तर आपण सर्व करून घेऊया. तर बघू शकता आपली मसाला खिचडी रेडी आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यावरती. सांची तर खिचडी खाऊन बघणार आहेस कशी झाली आहे? खाऊन बघ कशी झाली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि